तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज तशी दिवसाची सुरुवात झाली। माझ्या आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं आहे, देवपूजा केली आणि आता नाश्त्याला काहीतरी बनवायचं आहे। आणि सध्या तरी मी देवपूजा केलीत, तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेतलं आहे। तर तिला आपण चला पाणी देऊ तुळशीला। तर फ्रेंड्स, तुम्हाला आधीच्या पण ब्लॉगमध्ये मी आमची तुळस दाखवलीतच। तुमची पण तुळस अशीच फुललेली आहेत का ते पण मला एकदा सांगा। आणि तुम्ही पण तुमच्या तुळसला किंवा तुमच्या झाडांना असंच जपता का? असं म्हणतात की तुळस ही खूपच नाजूक असते, त्यामुळं तिला मी रोजच पाणी घालत असते। काल रात्री आमच्याकडे पाऊस झाला, तसं तर तुळशीला पाणी घालायची गरज नव्हती वाटत, पण चला म्हटलं आपलं रोजचं काम आहे ते तर करून घ्यावं। तुमच्या इकडे पण पाऊस झाला का ते पण मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही ब्लॉग कुठून बघताय ते पण नक्कीच सांगा। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोह्यांसाठी कांदा मिरची कापून ठेवलीत। त्यानंतर आता यांच्या अंघोळ झाल्यावरती मग आपण पोहे बनवूया, नाश्ता करूया। या तुम्ही पण नाश्त्यासाठी आणि मग भेटूया। चला तर मग। तर चला फ्रेंड्स, आज थोडंसं बाहेर काम आहे, तिकडे पण जायचे आणि त्यानंतर डीमार्टला पण जायचे। तर आज थोडंसं डीमार्टला पण जायचं आहे, कारण की मला थोडंसं सामान घ्यायचं आहे तिथनं। चला तर मग भेटूया आपण तिथे गेल्यावरती। आणि बाहेर मी जाईल तिथे पण मी थोडासा व्लॉग घेतेच। ठीक आहे, चला तर मग आत्तासाठी भेटूया थोड्या वेळाने। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता डीमार्टला मी संध्याकाळच्या टायमिंगला गेले, कारण मला दिवसभर खूपच जास्त काम भेटलं, त्याच्यामुळं मला व्लॉग घेता नाही आला। आणि पाऊस झाला होता, त्यामुळे वातावरण पण तुम्ही बघू शकता कसं झालं होतं, एकदम ढगाळ। तुमच्याकडं पण असं वातावरण आहे का ते पण मला नक्की सांगा। फायनली आम्ही डीमार्टला गेलो आणि तिथे मला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या मी घेतल्या आणि रिटर्न आले। तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।